नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे। तर सगळ्यात पहिले बोलूया सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2566.15 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 26,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,594.85 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,107.35 रुपये आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 113.89%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे। म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 24 ऑगस्ट 2024। चला आता बोलूया जॅश इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,365 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 3,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,640 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,245.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 69.37%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल। चला आता बोलूया बालकृष्णा इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 3,035.25 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 59,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 3,375 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,193.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 28.40%चे रिटर्न दिले आहे आणि बालकृष्णा इंडस्ट्रीज लिमिटेडने 4 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 ऑगस्ट 2024। चला आता बोलूया इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 927.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 74,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,138.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 635.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 43.48%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 4 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 23 ऑगस्ट 2024। चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,506 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2 लाख करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,702.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 802.65 रुपये आणि वरुण बेवरेजेस लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 84%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1.25 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला होता आणि याला देण्यासाठी वरुण बेवरेजेस लिमिटेडने एक्झिट ठेवली होती 9 ऑगस्ट 2024 आणि त्याचसोबत वरुण बेवरेजेस लिमिटेडने 2:5च्या रेशोमध्ये
स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स केला आहे, म्हणजे 2 शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया रात्री 9 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.